CST ट्रेन लागलेली असा आणि आता ट्रेन पकडतो मुंबईची लोकल दोघांका धरल्यानी पण धरले मोबाईलच असतं दिवसभर मोबाईलच असतं मोबाईल हे आमचे पापाजी सुरमई थाई सुरमईचे 2 पीस असतात सुरमईचं 1 पीस आकडे येतलो सोलकडी हा तर मंडळी ह्यो बघा आमच्याकडे एक फोटोग्राफर असतात ते मोबाईलमधले फोटो असतात ते त्याची प्रिंट काढतात आणि ही बघा दादरची कोहिनूर बिल्डिंग कंदील बघा मस्त वाटतात सगळ्यात बल्ब लावल्याने मंडेलू या बघा दुकानाचं नाव बघा घमंडी लस्सी फुल मार्केट आणि बाकीचं दादर मार्केट बघा साडी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात भरपूर सर एक तरी पासपोर्ट हवी ते पाव तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी संदीप गवडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर दिवाळी गेले 8 दिवस आणि त्यासाठी आम्ही दादरला शॉपिंग करून जातलो दिवाळीची तर आणि जाता जाता आम्ही आत्याकडे पण जातलो आता दुपारी जेव तर आजचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मग व्हिडिओ सुरुवात करते तर मंडळी फायनली आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो तर आम्ही इथून ट्रेन पकडतो दादरची नाही वडाळा ट्रेन पकडतो CST जाणारी आणि वडाळ्यावरून टॅक्सीने जातो डायरेक्ट माटुंगा रोड आत्याकडे नवीन बिल्डिंगचं काम चालू असा ह्याचा पनवेलचा म्हणजे स्टेशनचा तो सांभाळून या सर तारे लागतात कशी ठेवले तारे लागते सांभाळून ये या पनवेल स्टेशन आणि ह्या बघा नवीन बिल्डिंगचं काम चालू असा पनवेल स्टेशनचा नूतनीकरण चालू असा थोड्याच दिवसात तुमका भव्य दिव्य पनवेल स्टेशन बघूक भेटला आणि जास्त ते कोकणात जाणारी गाडी आहे पनवेलवरूनच सुटतली असं मी ऐकलं आहे बघू आता ते मग आमका बरा जातो तेवढा जसं इकडे पनवेलची नवीन बिल्डिंग आणि ही जुनी बिल्डिंग आता पाडतो राहते आता कन्स्ट्रक्शन होतं तर जाग्यावर नवीन बनवतो चला मग आम्ही आता ट्रेन पकडतो CST ट्रेन लागलेली असा आम्ही आता ट्रेन पकडतो मुंबईची लोकल तेच करतो मुंबईची लाईफलाईन हां हे बघा CST लागली 11:52 स्लो इथे सगळे स्लोच असतात हर्बर लाईनला वाजले आता 11:45 काय बसूया पुढे जाऊया आहेत बसूया चल मस्त विंडो सीट धर चला अरे का मंडळी पनवेल स्टेशनला येईल तर विना तिकीट येऊ नको कारण इकडे भरपूर ठिकाणी TC असतं हे बघ TC अडवतात त्या दोघांका धरल्यानी पण धरले माझं काय पास असतं त्यामुळे मला काय टेन्शन नाही पहिलीची फक्त तिकीट काढले पनवेल स्टेशनला यायला तर सामावून या सामावून म्हणजे तिकीट काढूनच या पनवेल स्टेशन भव्य दिव्य पनवेल स्टेशन अजून बनताला मंडळी फायनली आम्ही पोचलो वडाळा स्टेशनला तर वाजले जवळजवळ 1 वाजले गर्दी मारण्याची बुधवार असा
मंडळी न्हू आम्ही आता येलो वडा स्टेशनच्या बाहेर टॅक्सी पकडतलो इथून आणि जातलो माटुंगा वेस्टला. ही असा मोनोरेल मुंबईची मोनोरेलमध्ये बसता मसा ना चल गो पलीकडे चल. हां गाडी बघ मुंबईची BST. मंडळानं टॅक्सीवाल्यांका झाली आता राप, जवळची भाडे घेणार नाही टॅक्सीवाले. बघूया टॅक्सी चल पुढे पुढे चल पुढे असा टॅक्सी नाही गावची पुढे आहेत गावची लोक. मंडळानं फायनली टॅक्सी भेटली. जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनटं. ट्रॅफिक भेटता का म्हणे फक्त. दादर तर मंडे नो आम्ही फायनली पोचलो आत्याच्या बिल्डिंगकडे माटुंगा, दादर माटुंगा. टॅक्सीत जाम गर्दी होती. सहकार बिल्डिंग हे बघा आम्ही पोचलो एकदा. गर्दी 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 कसला ट्रॅफिक तुमचा. मोबाईलच असतं दिवसभर, मोबाईलच असतं. मोबाईल हे आमचे पापाजी का तुम्ही आता युट्यूबवर पहिल्यांदाच बघतात. ह्या पाहू आत्या काय आत्या मरे या दिसणार आता कट नाही होणार. बरोबर बोलले पापाजी. चला मंडळी आता आम्ही बसतोय जेव. पापाजी जेतात आणि मी पण जेत आहे. आज तो स्पेशल मेनू असा सुरमई थाळी. सुरमईचे 2 पीस असतात. सुरमईचं 1 पीस आकडे येतलो, सोलकडी हा, भाकरी असा, भात असा आणि हा काय कोलंबी असा. जग बसा चला भूक लागली जोरदार. खूप दिवसांनी किती दिवसांनी येलो हो. ह्याच्यात आलो श्रावण सोमवारला आलो. मासोळी नको जय चल पाणी देऊ नाही गो. जेव जेव लाजा नको, लाजा नको, मागा नको, पोटभर जय. हा म्हणजे आम्ही जोग बसलो सगळे. 10 वर्ष झाले मुंबई जेवण. पहिलं इलय नवीन त्या वक्तार 1 वर्ष राहिलेलं आहे सर. आठवून घ्या तेव्हा ज्ञानू काका निखिल होतो. मजा आहे सगळेजण. हा मैगो होतो रे, मैगो विसरले. ज्याच्यामुळे मुंबई दिले तो काय विसरले. मैगो होतो ह्याकडे होता, ह्या गाव होता पहिला. चला आम्ही जेवतो आज मस्त. तर मंडळी ह्यो बघा आमच्याकडे एक फोटोग्राफर असत. ते मोबाईलमधले फोटो असत ते त्याची प्रिंट काढतात आणि असं अल्बम बनवतात. बघा सगळे अल्बम बनवलेलो आहात त्यांच्यानी. आज आपण अल्बम बघूया त्यांचं. हे बघा राजस्थानला गेलेले त्याचं अल्बम. ऐकलं नाही हो तुम्ही? राजस्थानचं अल्बम. हे बघा अशी सगळी बिला तिकटी सगळा लायतं ना. छंद असा त्यांना असो सगळ्या गोष्टी जमा करूची. ह्या बघा बिल सगळा असा होतो. हे विजयपूरला फिराक गेलेले सगळे फोटो असत. ऐकलं नाही अरे बापरे. माझ्या लग्नाचा अल्बम तुमकाच बनवतो होतो. हा ना या खाडीतला हो. हा राजस्थानात गेलेले फिराक त्याचा. या मोठं अल्बम हा. बिला भरपूर आहोत. हे बघा लॉर्ड्स इन जोधपूर चा बिल असा. बिलाचं पण व्हिडिओ राहिले नाही. आणि आता हे नवीन आपलं
गृहप्रवेश केलो आपण, व्हिडिओ टाकलेला यूट्यूबवर. नाही बघितला तर नक्की जाऊन बघा. तर त्याचे पूर्ण फोटो काढलेले असतात, त्याचा अल्बम बनवल्याने 2 पानाचा अल्बम. अजून बनवतो असा अल्बम, वर्क इन प्रोग्रेस. आणि त्याच्यानंतर हे बघा हौशे गणपतीचे, हे बड्डेचे फोटो आहेत कधीचे जुने आमचे. मासोळीमध्ये गेलेलो आम्ही एकदा, तिथं पण फोटो असा मोबाईलात जाऊ तिथे फोटो काढीत राहतो. हो साखरपुड्याचं हे बघा अल्बम संपलो. असे भरपूर अल्बम आहेत त्यांच्याकडे. चला आम्ही आता निघतो, 4 वाजले. पापाजी चला दिवाळीला या, दिवाळीला या आमच्याकडे. हो बाटली घेतली. कन्फर्म आपला कन्फर्म असतं. चल गो रडा नको आता नका नको. चल गो पटकन चला. चला आम्ही आता जातो. अरे बघा कंदीलवाले सस. ए तुझं नाव काय? नाव काय तुझं? नाव काय? इथं माहिती आहे मला, इथं पण माहिती आहे मला. तुम्ही कंदील ठेवले का विकायला? हे छोटे कंदील कसे आहेत? 40 रुपये आहे का? आणि हे वाले मोठेवाले? आणि अच्छा याच्यापेक्षा मोठे नाही? मोठे बनवायचं ना तुम्ही लोक? आम्हाला 30 वाले 2 कंदील पाहिजे द्या. हां चांगल्यातले ते, कुठले ते तुम्हाला चांगले वाटतात ते द्या आम्हाला. तुम्ही सांगाल ते. एक हा वाला दे आणि तो वाला दे एक तो. हा बस. आणि हा किती रुपये बोलली? अच्छा तो वेगळा आहे. ठीक आहे ह्याच्यातलेच द्या. आता हे ठेवायचे कसे? हे बघा मस्त मस्त कंदील आम्ही 2 घेतले कंदील यांच्याकडून. ससो 2 कंदील घेतले. पहिली यंदाची दिवाळीची पहिली बोनी तुमच्याकडून गेली. चला बाय बाय. मनोरमा नगर, टायकलवाडी, मुंबई, मुंबई. चल गा त्या. चल चल हो मंडळी. आता कसं आम्ही आता जेवण वगैरे दुपारी 4 वाजले आता संध्याकाळचं. तर आम्ही आता जातो दादर मार्केटला. ती जाता ती बिल्डिंगमधली पोरगी जे ओळखतं नका त्यांच्याकडून आम्ही कंदील घेतले छोटे लाव दिवाळीचे. चला बाकीची खरेदी दादरला करू. बाय मंडळी. आम्ही आता चलत गेलो आताकडून दादरला मार्केटला जाऊ फक्त 10 मिनटं लागतात चालत. आपण ह्या असा शिवसेना भवन दादरचा. शिवसेना भवन ही बघा दादरची कोहिनूर बिल्डिंग. शिवसेना भवन कडचं चौक आणि त्या साईडला तिकडे शिवाजी पार्क. दादर मार्केट इथून चालू झाला. त्याच्यात बघा दुकानं वेगवेगळी होती. तिथे काही जास्त घ्यायचं नाही, छोटेफार आता बाहेरचे साडी कपडे काय फराळ बिराळ असे लागलेले होते बघा. भरपूर दिसतील फराळाची दुकानं, फराळाची दुकानं. लगेच दुकान दिसल्या लगेच घेऊन चालू. पाणी उभे राहू. वेगवेगळ्या प्रकारचे कंदील पण असत. हे बघा पंटे बिंटे वेगवेगळे आयटम दिवाळीसाठी. आज असा बुधवार तरी पण मरणाची गर्दी आहे. हे बघा मंडळी मस्त मस्त कंदील लिहिले आहोत. कंदील भारी वाटतं बघा. मस्त मस्त कंदील आहोत.
या साईड पण कंदील आहोत, मस्त मस्त कंदील लावलेले आहोत. काय तू म्हणजे 250 रुपये यो 500 रुपयात दोन ड्रेस सिलेक्ट करून किती वेळ लायला तो बघा. मग कंटाळा येता म्हाका बनवून. ओके डन डन. यो बघा म्हणजे यो असा स्टार मॉल दादर तो स्टार मॉल. काय घेता या कानातली बघ ही सफरचंद घे ना त्या कानात घालू मस्त वाटते वजनशील. काय घेता घे सगळे मंगळसूत्र अगरबत्ती असं दिसत आजोबांनी ठेवले. कपड्याची दुकानं भरपूर मानाची. हो त्यांची बोनी नाही जाऊ करते बोनी. ड्रेस काय बायल थांबत तिथं थांबव या काय काही स्टॉप घेता ते बघूया. पाठी परत येऊ देऊचो ना तू गाडी सांगतोय काय जाशील तर पुढे बघूच आता इथूनच बघून जा. पाठी होतोय ना मी. हां ड्रेस बघूच होतं. चल तरी जाऊया चल. या बघा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर. यो स्टॉप रवलो तरी म्हटलं यो स्टॉप अजून येऊ नाही कसं घे. ते पण मस्त मस्त कंदील ते बघून तुझा पोट भराक ना अडे इला. दिवाळीची कंदील अरे बरी कंदील आमच्याकडे असं गेलं असं आम्ही काही एकदा कंदील घेऊतो ना. नाही हे बरोबर ना डिझाईन दुसरे बघ ना कलर. कुठचा कलर आपण किती रुपये टी शर्ट आहे 250. हो बरं जाड आहे बरं. चप्पल घेता आता चप्पल राहुला सगळा घेता पुराच्या पुरा घेते काय नवीन सेटअप पसंत नाही पडणार. ब्लॅक मध्ये नॅरो मध्ये जीन्सची कशी ते 500 रुपये. चौकात नांगरवालो हा अंगरता. सेमच आहे त्यांचंच आता. तो बरं मारून ना थांबली. या दुकान सोडणार नाही प्रत्येक दुकानात येतात.
थांबला परत थांबला. अरे म्हटलं थांबाक नाही कसा तू मंडळी न्हू पाहिलेच म्हाका जाम सतयल्यान. कपडे घेतल्याबद्दल काय नाही, एक वस्तू घेऊ गरजोचाच लागता. अजून अर्धा मार्केट सुरू जाऊन अर्धा काय आत्ता चालू झाला मार्केट दादरचं. ये लवकर चल. $250 सगळे 250च लावले नी मग काय घ्यायची तर 250 बाय फिक्स रेट. फिक्स रेट सब माल 250 कैसा है काय जादू. 250 काय सस्ता 250 सगळ्या 250. मोठे वस्तू घेतले 250, बारको ड्रेस घेतले 250. ₹200 टी शर्ट. पहिली वस्तू जी गावली 200 रुपयाची वाली दिसली, आता सगळे 250 250 म्हणतात सगळा. एवढे वस्तू घेतले सगळे 250 वाले. आता दुकान 2 दिवस लागतंय दादर फिरायला ह्या एकटा येईल. हे बघा जिकडे तिकडे कंदील दाखवतो. दादर मार्केट, दादर फुल मार्केट, दादर कंदीलचं मार्केट. जेव्हा दिसते कंदीलच दिसतले. बापरे भव्य ग्राहक पेठ, भव्य प्रदर्शन विक्री ग्राहक पेठ. कंदील लाईटीची तोरणा पण मारून नक्षी कंदील बघा मस्त वाटतात. सगळ्यात बल्ब लावले मस्त वाटतं हे कंदील. अरे बाबा हाडे फिरून फिरून हैराण होतो मी. काय मोडले माझे तरी पण काय अजून ड्रेस पसंत पडणार नाही. बघ घोडे विचार इतके भारी भारी ड्रेस होते आवडणार ना कसे. आज मोठे डिझाईन बरी ना का नवीन विचारते का मंडेलू. या बघा दुकानाचं नाव बघा घमंडी लस्सी. लस्सी घमंड फुल कुठे गेला. तर मार्केट फुल भरला बघा. मुळ्यांसाठी माणसं. हे बघा मंडई घुसूत्या रस्त्यात गर्दी आहे. घुसतुत्या रस्त्यात गर्दी आहे. मरणाची गर्दी आहे दादरला. दिवाळीची शॉपिंग जोरदार करतो. आमचा बाल माणूस खडे गेला आता बघतोय. हे बघा मंडळी आम्ही कबूतरखान्याकडे येलो. कबूतरखाना आता नावाचं राहिलं फक्त. कबूतरखाना बंद केल्याने. हे बघा दादर मार्केट रात्रीचा भरला जाम. जबरदस्त गर्दी आहे. ते दादरचं फुल मार्केट. 100 रुपये किलो गोंडे मिक्सवाले. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. दादर लोक उतरतात दादर. हे बघा मंडळी हे दादरचा ब्रिज असा आणि ह्या दादरचं मार्केट फुल भरलेला मार्केट. तुमचा बघा कशी संध्याकाळचे आता वाजले किती 6. फुल मार्केट आणि बाकीचं दादर मार्केट. जबरदस्त गर्दी. मारणाची गर्दी दिवाळीची आणि लोक कामासून येते त्याची पण गर्दी आहे. ही बघा मंडळी दादरची गर्दी आता तरी कमी जास्त. आता लोक अजून कामावरसून निघाली आहोत. ज्यांका वाटता की मुंबईची लाईफ इझी असा फॅशनेबल असा तर त्या सगळा चुकीचा असा. आता बघा कामावरसून सुटली धावतात लोक.
दुसरी एक गाडी सोडून दुसरी गाडी पकडून गेला आता. वेस्टर्न आले, सेंट्रलला जातले, सेंट्रल आले, वेस्टर्नला जातले. 2-3 गाडी चेंज करून त्यांना आता गर्दीतून गावात आपल्या गावात नाही आपापल्या घरात जावं या. तर अशी लाईफ असा मुंबईची. त्याच्यामुळे आता जे गावात शिकतात वगैरे किंवा जे गावातले आता नौजवान असतात, आमचा आता झाला, आम्ही मुंबईत अडकलो आता. तर जे असत गावातल्यांनी गावातच आपलं काहीतरी चांगलं बिझनेस वगैरे करून किंवा काहीतरी करा. मुंबई जिल्ह्यात तर असं या धकाधकीचं जीवन असा. बस बाकी काय नाही, एवढंच सांगायचं होतं. बघा एवढी गर्दी असे मरणाची. गर्दी असं मरा चला कामासून सुटल्या. तुम्ही म्हणता दादरला ही शॉपिंगची गर्दी असतात असा. बाकीची पण गर्दी आहे बघा. त्यासाठी त्या दादर दाखवलं. आता बघा वेस्टचा दादर दाखवलेलं ब्रिजवरून. आता ईस्टचं दादर. इकडे पण मरणाची गर्दी आहे बघा. कशी किडे कशी माणसं, जबरदस्त गर्दी आहे. आता ही कामापासून सुटलेल्या लोकांची पण गर्दी असायच्या आणि शॉपिंगची असं त्यांची वेगळी. हे बघा आम्ही आता इथून दादर ईस्टला हिंदमाता. तर इकडे साड्यांची चांगली दुकानं असतात, व्हरायटी असतात चांगले आणि भरपूर दुकानं असतात. त्याच्यामुळे आपणाक पाहिजे तशी पण टाईम लागतो फिरा. पाहिजे तशी साडी घेऊ शकतो हिंदमाता. तर बायला आमची साडी घेऊची एक असं तर किती वेळ लायचा बघूया आता. किती वेळ लाय त्याला साडी घेऊ? 4 घंटा. तुका हैसरात ठेवायला मी जातले 4 घंटा का 8 घंटा राहले तरी चालता समजला. त्या बघा मंडळी, मागे आम्ही दादरला 2 वेळा साडी घेऊ गेलो. तर ह्या साडीच्या दुकानात त्या 2 वेळा साडी पसंत पडले. तर आम्ही आता डायरेक्ट त्याच दुकानात जातो. फिराक नको, डोके नको खाऊ. बाहेर माणसांबरोबर साडी फिरायला मोठा काम आहे. चला आता ही साडी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात भरपूर. सर एक तरी 5 पडावी किंवा ते पाव फिराय त्याला खूप वेळाच्या अथक परिश्रमानंतर ही साडी पसंत पडली. तर मंडेनू रेकॉर्ड झाला. आम्ही सगळ्या साडीची दुकानं फिरलो आणि 3 वेळा असंच झाला की सगळी दुकानं फिरलो पण ह्याच दुकानातली साडी पसंत पडली. की असंच काय असता की कसं काय बाहेर माणसाचं तर मला समाधान नाही. कमेंट करून सांगा असत तर की इतकी दुकानं फिरा एकाच दुकानात साडी बरी दिसतात. चला तो गेला सुटाट माका सोडले आणि आता साडी गावली तुसा. ग बाय थांब आता बघणार नाही पाठीपुढे. मंडे नो फायनली पनवेल स्टेशनला पोचलो. आता वाजले 9, 9:30 वाजले. धमाक झाला भरपूर. तर मंडळी फायनली आम्ही पनवेलला घरात पोचलो. तर दादरला फिरान भरपूर दमलो, इलू फ्रेश झालो आणि बायलेन म्हाका खूप फिरयल्यान दादर मार्केटला. चलन पाय दुखले आहोत. तर आजचा व्हिडिओ मी हयसरच स्टॉप करताय. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. देवा काळजी. बाय बाय.